तर सोन्याचे दर पुन्हा वाढलेले आहेत। सोन्याचा भाव जीएसटीसह 1,32,000 गेलाय। चांदी प्रति किलो 1,84,000 गेली आहे। आठवड्याभरात सोन्याचे दर हे 2,000 वाढलेत। आठवड्याभरात चांदीचे दर हे 10,000 वाढलेत। अमेरिकन फेडरल बँकांनी व्याजदर कमी न केल्याचा हा परिणाम आहे। चांदीच्या भावामध्ये 10,000 वाढ झालेली आहे। सर्वसामान्य माणसांना म्हणजे न परवडणारच असं आहे। बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आवश्यक गोष्टी घ्याव्याच लागतात आणि इथं म्हणजे सर्वसामान्यांना इम्पॉसिबल आहे। कुठेतरी हे भाव कमी झाले पाहिजे। म्हणजे ज्या वेळेस पण मी या दुकानामध्ये यायची ऑलवेज खूप गर्दी असायची। आज तुलनेने गर्दी पण कमी आहे आणि कोणी सोनं घेण्याकडे आता म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून तर कोणीच घेणार नाही। सोन्याची किंमत जी आहे ती तोळे किंवा ग्रॅम मागे वाढण्याचे चान्सेस आहे असं आम्ही शेअर मार्केट किंवा अदर अमेरिकन बँकेच्या प्रोसेसनुसार प्रिडिक्शननुसार आम्ही विचार करतोय। त्यामुळे ॲक्च्युली आम्ही जास्तीत जास्त सोनं खरेदी करायचा प्रयत्न आम्ही करतोय। पण भाव इतके विलक्षण वाढल्यामुळे जर आम्हाला समजा 10 तोळे खरेदी करायचं असलं तर ह्या बजेटनुसार आम्ही ते कुठेतरी 6-5 तोळ्यांवर आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतंय। पण मग आगामी काळात सोन्याचे भाव ज्या पद्धतीने वाढत आहे तर आम्हाला असं वाटतं की याच्यात सुद्धा आम्हाला फायदा होणारच आहे। तर याबाबतचा आढावा घेतलाय आमचे जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूयात। जळगावच्या बाजारात आज सोन्याचे भाव जीएसटीसह 1,32,000 या ठिकाणी गेले आहे। 2,000 रुपयाने सोन्याचे भाव वाढले आहे तर चांदीचे भाव 1,84,000 प्रति किलोवर चांदी जाऊन या ठिकाणी पोहोचली असून चांदीचे गेल्या 7 दिवसात 10,000 रुपयाने या ठिकाणी भाव वाढलेले आहे। आपण जळगावातील सुवर्णनगरीत या ठिकाणी आहोत। आपण बघू शकतात की या ठिकाणी सुवर्णनगरीमध्ये ऐन लग्न सीझनच्या या ठिकाणी मुहूर्तावर या ठिकाणी मोठे भाववाढ सोन्या चांदीमध्ये या ठिकाणी झालेली आहे। मागच्या दिवसांचा विचार केला तर जळगावच्या सोन्यात मोठी भाववाढ या ठिकाणी झाली होती। 1,35,000 भाव गेले होते। काहीशे भाव कमी झालेले मात्र पुन्हा एकदा सोन्याने उसळी घेतलेली आहे। अमेरिकन बँकांचे व्याजदर हे कुठेतरी कमी होणार असल्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदार हे सोन्याकडे गुंतवणूकदारांनी आपला कल वळवलेला आहे। त्यामुळे जळगावच्या बाजारात या ठिकाणी सोन्यामध्ये मोठी भाववाढ या ठिकाणी झालेली आहे। सोनं हे 2,000ने तर चांदी ही 10,000 रुपयाने या ठिकाणी वाढलेली आहे। आगामी काळात देखील सोन्यामध्ये मोठी भाववाढ होऊ शकते असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। मात्र ऐन लग्न सीझनच्या काळात सोने चांदीने या ठिकाणी उसळी घेतली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।